नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की आपले आरोग्य विभाग भरती आहे मित्रांनो। तर यासाठी हॉल तिकीट आलेलं आहे आणि तुमची एक्झाम डेट देखील आलेली आहे। तर 28 तारखेला या ठिकाणी सर्वांची एक्झाम होणार आहे। तुमची हॉल तिकीट देखील त्या अनुषंगाने आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे असे टॉपिक्स घेणं गरजेचं आहे मित्रांनो। तर त्यासाठी आपण काही IMP प्रश्नामध्ये घेणार आहोत येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील। तर आजच्या भागातील आपला महत्त्वाचा टॉपिक असणार आहे प्रयोग। तर मराठी व्याकरण जर हा टॉपिक तुम्ही पाहिला तर यामध्ये तुम्हाला प्रयोगवरती कमीत कमी 2 प्रश्न तर हमखास विचारलेले असतात वेगवेगळ्या प्रकारानुसार। तर त्याचनुसार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्सचे विचारले जातात। त्या टाईप्सचे प्रश्न आणि प्रयोग याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न असणार आहे बघा की प्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार टिंबटिंब आहेत। तर प्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत? तर ते किती आहेत बघा, 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। तर योग्य ऑप्शन बघा ऑप्शन 1, 3। तर प्रयोगाचे एकूण मुख्य 3 प्रकार पडतात। तर पहिला आहे कर्तरी, दुसरा आहे कर्मणी आणि तिसरा आहे भावे प्रयोग। त्या ठिकाणी कर्तरी, कर्मणी आणि भावे असे प्रयोगाचे या ठिकाणी 3 मुख्य प्रकार पडत असतात। कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग। तर पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2। कर्मणी प्रयोगाचे टिंबटिंब उपप्रकार पडतात। तर कर्मणी प्रयोगाच्या या ठिकाणी किती उपप्रकार पडत असतात? तर कर्मणी या प्रयोगाचे उपप्रकार आहेत बघा या ठिकाणी आपल्याला 5। तर कर्मणी या प्रयोगाचे उपप्रकार कोणते 5 आहेत ते तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे बघा। तर पहिला त्याचा प्रकार आहे तो आहे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग असं देखील त्याला म्हटलं जातं। दुसरा आहे तुमचा नवीन कर्मणी प्रयोग। तर दुसरा ठिकाणी आहे आपला नवीन कर्मणी प्रयोग। तिसरा आहे समापन कर्मणी प्रयोग। चौथा आहे शक्य कर्मणी प्रयोग आणि 5वा आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। त्या ठिकाणी अशा प्रकारचे कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार पडत असतात। तर या ठिकाणी प्रकार तर आपण पाहिलेले आहेत मित्रांनो। तर कर्तरी प्रयोग का असतो, कर्मणी प्रयोग का असतो आणि भावे प्रयोग का असतो, आपण हे शॉर्टमध्ये एकदा बघून घेऊ। कर्तरी प्रयोग ते एक वाक्य जे असतं मित्रांनो, त्यामध्ये असतं एक कर्ता असतो। जसं या वाक्यात आहे राम आंबा खातो। तर या वाक्यामध्ये आहे राम आहे कर्ता, आंबा आहे कर्मणी किंवा कर्म आणि खातो आहे क्रियापद। तर कर्ता, कर्म आणि क्रियापद। कर्ता म्हणजे जो ती क्रिया करत असतो तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया होते ते असतं कर्म आणि जी क्रिया होते त्याला आपण म्हणत असतो क्रियापद। ते या प्रकारे असतं। तर कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं, कर्तरी प्रयोगामध्ये जो कर्ता असतो, कर्तरी म्हणजेच कर्त्या संबंधित आहे। तर हा जो कर्ता असतो तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, एकदम सिंपल आहे। कर्त्याचं लिंग बदलायचं किंवा वचन बदलायचं। लिंग बदलायचं म्हणजे राम काय आहे, राम मुलगा आहे, त्या ठिकाणी एखाद्या मुलीचं नाव घ्यायचं म्हणजे या ठिकाणी झालं लिंग बदल। वचन बदलायचं म्हणजे कसं, एक वचन दिलं, राम हा एक वचन आहे, तर या ठिकाणी मुलगा दिला असेल तर तुम्ही मुले घेऊ शकतात, म्हणजे हे होईल अनेक वचन। म्हणजे कर्त्याचं तुम्ही लिंग किंवा वचन बदललं तर राम आहे, राम आंबा खातो, राम आंबा खातो हे वाक्य आहे। या ठिकाणी रामच्या ठिकाणी जर आपण सीता घेतली तर सीता आंबा खातो असं म्हणणार आहे का आपण? नाही, आपण म्हणू सीता आंबा खाते। म्हणजे क्रियापद जे आहे, क्रियापद जर बदललं, क्रियापदाच्या रूपात जर बदल झाला कर्त्याचा लिंग आणि वचन बदलून, तर ते असतं कर्तरी प्रयोगाचं वाक्य, म्हणजे हे आहे कर्तरी प्रयोगाचं वाक्य। तसंच जर तुम्ही कर्मणी प्रयोग आहे, जर कर्तरी प्रयोगाचं तुम्ही लिंग वचन बदललं, क्रियापद बदलत नाही, तर कर्म जे असतं कर्माचं तुम्ही लिंग आणि वचन बदलायचं। आता आंबा आहे, आंबा हा हे फळ आहे, हे पुरुषलिंगी फळ आहे। त्या ठिकाणी चिंच जर आपण घेतली तर राम चिंच खातो, तर राम चिंच खातो या प्रकारे होणार आहे। तर राम चिंच खातो होतो का? नाही। तर हे कर्मणी प्रयोग ज्या ठिकाणी आहे, आता आंबा आहे तर आंबे, राम आंबे खातो, तर हे देखील सेम होत आहे, कारण हे बदलणार नाही, कारण हे वाक्य जे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे। जर हे बदलून झालं तर ते होईल तुमचं कर्मणी प्रयोगाचं वाक्य। कोणतं होईल? कर्मणी प्रयोगाचं वाक्य। आणि तिसरं असतं आपलं भावे प्रयोग। तर कर्त्याचं लिंगवचन तुम्ही बदललं, कर्माचं लिंगवचन बदललं, तरीही वाक्याचं क्रियापद सेम आहे, तर त्या ठिकाणी ते असतं भावे प्रयोगाचं वाक्य। तर या ठिकाणी मित्रांनो सिंपल एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर हेच तुम्हाला या ठिकाणी सिंपल प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर बघूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 बघा,
कर्त्याचे लिंग वचन व पुरुषानुसार क्रियापद टिंब प्रयोगात बदलते. तर कर्त्याचं लिंग वचन बदललं तर पुरुषानुसार क्रियापद बदलत असते. ते कशामध्ये आहे? आत्ताच आपण पाहिलं. काय आहे? कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 4 बघा, तो आहे मिश्र संकर प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार पडतात. हे विधान टिंब आहे. तर मिश्र संकर प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार पडतात. हे विधान का आहे? तर हे विधान आहे बरोबर, किंवा मिश्र किंवा संकर प्रयोग असं त्याला म्हटलं जातं. मिश्र किंवा संकर प्रयोग. तर याचे 3 प्रकार असतात. तर याचे 3 प्रकार आहे, म्हणजे हे वाक्य काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4. तर ते 3 प्रकार कोणते आहेत ते देखील तुम्ही लिहून घ्यायचे आहे. पहिला आहे बघा, कर्तृ कर्म किंवा संकर प्रयोग असं म्हटलं जातं त्याला. कर्तृ कर्म किंवा संकर प्रयोग. दुसरा आहे कर्मभाव संकर प्रयोग. आणि तिसरा आहे कर्तृभाव संकर प्रयोग. तर हे 3 प्रकार याचे पडत असतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला टिंब असे म्हणतात. तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणत असतो? तर आपण कोणतेही प्रश्न सोडवत आहोत यामध्ये, तर तेच आपण त्याला म्हणत असतो. तर कोणते प्रश्न आहे तर ते आहे प्रयोगाचे, म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो? वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, संस्कृतमध्ये प्रयोग बरोबर प्र प्लस यूज याचा अर्थ टिंब असा होतो. संस्कृतमध्ये प्रयोग म्हणजेच प्र प्लस यूज याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ काय होतो? तर ते आहे बघा जुळवणे. तर त्याचा अर्थ असतो जुळवणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, मुलगा चेंडू खेळतो. प्रयोग ओळखा. तर मुलगा चेंडू खेळतो. तर मुलगा चेंडू खेळतो. आता या ठिकाणी कुठलंही नाव नाही. तर मुलगी, तर तुम्ही याला मुलगाला आहे, हे पुरुषलिंग आहे, याला आपण मुलगी केलं तर मुलगी चेंडू खेळतो असं होईल का? नाही. तर मुलगी चेंडू खेळते. तोचा ते होऊन जाईल, म्हणजे क्रियापद बदलते. म्हणून हे झालं कर्तरी प्रयोगाचं. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रतियोगिता अंडी खाते. प्रयोग ओळखा. प्रतियोगिता अंडी खाते. तर प्रतियोगिता अंडी खाते असं या ठिकाणी आपल्याला वाक्य आहे. तर बघा, तर या ठिकाणी हे कोणतं येणार आहे? हे प्रतियोगिता अंडी खाते. तर या ठिकाणी जर आपण घेतलं योगेश अंडी खातो, तर हे कोणतं आहे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, पण यामध्ये फक्त कर्तरी प्रयोग आपल्याला ऑप्शनमध्ये दिला आहे का? नाही दिला आहे. तर मग यामध्ये अकर्मक कर्तरी आहे, जे कर्तरी प्रयोगाचे प्रकार पडत असतात. दुसरा आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. तर अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगामध्ये अकर्मक म्हणजे कर्म नाही, तर कर्म नाही पण ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. तर जसं राम खातो. राम काय खातो हे आहे का? कर्म आहे का? याच्यात नाही. तर राम खातो हे वाक्य कर्तरी प्रयोगाचंच होईल, कारण सीता खाते असं होईल. खातो होईल का? नाही. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं आहे, पण त्याच्यामध्ये कर्म नाही. काय खाते ते माहीत नाही, म्हणून ते झालं. पण या ठिकाणी आहे का? कर्म आहे, कारण अंडी खाण्याची क्रिया होत आहे, म्हणून हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य. सकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे असं. सकर्मक म्हणजे कर्मासोबतचं वाक्य असेल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, सारे पक्षी उडाले. प्रयोग ओळखा. सारे पक्षी उडाले. तर सारे पक्षी उडाले हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य होणार आहे? याचा कर्ता कर्माचं जर तुम्ही बदललं तर हे बघा, तर हे प्रयोग होईल. हे कोणतं वाक्य होणार आहे? तर हे होईल बघा ऑप्शन क्रमांक अकर्मक कर्तरी. तर कोणतं होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. तर कर्तरी सारे पक्षी उडाले. एक पक्षी उडाला. तर उडालेचं उडाला होतं आहे. सारे म्हणजे हे अनेकवचन आहे, याचं एकवचन केलं तर एक पक्षी उडाला, तर ते बदलत आहे, म्हणून हे काय झालं? कर्तरी. पण हे कोणतं आहे? अकर्मक कर्तरी. कोणतं आहे? अकर्मक कर्तरी, कारण यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही, कर्म झालेलं नाही. तर काम झालं किंवा कर्म झालं असं देखील तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर पक्षी उडाले ते सारे आहे का एकच पक्षी आहे? हे तर हे दोघं मिळून एकच होतं. यामध्ये कर्म देखील आलेलं नाही, कारण पक्षी हे झालं कर्ता आणि उडाले, म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे आपला, श्यामच्या डोंगर चढवतो. तर श्यामच्याने डोंगर चढवतो. प्रयोग ओळखा. श्यामच्याने डोंगर चढवतो कोणता प्रयोग आहे? बघा, तर तो आहे शक्य प्रयोग. श्यामच्याने डोंगर चढवतो म्हणजे तो डोंगर चढू शकतो, त्याला शक्य आहे. तर शक्य प्रयोगाचं वाक्य कसं ओळखू शकतो आपण? की
चढवतो, करवतो, एखाद्याने काही काम करो. समजा रामने आंबे तोडवले जातात. तर या प्रकारे जे असतात तर अशा प्रकारचे वाक्य आपण बघू शकतो. पुढील आहे बघा, ससा वाघाकडून मारला गेला. प्रयोग ओळखा. ससा वाघाकडून मारला गेला. तर यामध्ये कोणता प्रयोग असणार आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3 नवीन कर्मणी. तर नवीन कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 12 तिचा गृहपाठ लिहून झाला. प्रयोग ओळखा. तिचा गृहपाठ लिहून झाला. तर याचं कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 4 बघा, समापन कर्मणी. प्रश्न क्रमांक 13 आहे भीमाने धनुष्य मोडले. प्रयोग ओळखा. भीमाने धनुष्य मोडले. यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर तो काय आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. कोणता आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. तर यामध्ये जो कर्ता असतो हा प्रधान असतो. तर त्याला या ठिकाणी कर्त्यालाच मान असतो किंवा त्याच्याकडून झालेली क्रिया असते. प्रश्न क्रमांक 14 आहे द्विजी निषिधा म्हणिजेला. तर द्विजी निषिधा म्हणिजेला. प्रयोग ओळखा. तर हे वाक्य आहे द्विजी निषिधा म्हणिजेला. तर या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर तो कोणता असणार आहे बघा? द्विजी निषिधा म्हणिजेला याचा प्रयोग कोणता असणार आहे? तर तो आहे बघा ऑप्शन प्राचीन कर्मणी. प्राचीन कर्मणी कसं ओळखायचं बघा, जेव्हा द्विजी निषिधा म्हणिजेला म्हणजे ही कोणती भाषा वापरलेली आहे? ही प्राचीन भाषा आहे. कोणती भाषा आहे? प्राचीन भाषा आहे किंवा त्यामध्ये प्राचीन शब्दांचा उल्लेख झालेला असतो. याला आपण प्राचीन कर्मणी प्रयोग असं म्हणत असतो. अगदी सोपा आहे, ती भाषा आपल्याला लगेच समजते. प्रश्न क्रमांक 15 आहे पोलिसाने चोराला पकडले. प्रयोग ओळखा. पोलिसाने चोराला पकडले. याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तो कोणता आहे? सकर्मक भावे प्रयोग. तल्ले, पकडले, वे, तर असे जे प्रयोग असतात हे भावे प्रयोगाचेच असतात. शेवटी त्याला वेलांटी आलेली असते बघा, मात्रा आलेली असते. तर ज्या क्रियापदामध्ये शेवटच्या अक्षराला मात्रा आलेली असते तर हे कोणतं होतं? जवळपास हे भावे प्रयोगाचेच तुम्हाला बघायला मिळेल. पुढील आहे बघा तू कथा सांगितलीस. प्रयोग ओळखा. तू कथा सांगितलीस याचा प्रयोग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 कर्मभाव संकर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 मी त्याला अमेरिकेला धाडले. प्रयोग ओळखा. मी त्याला अमेरिकेला धाडले. प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. मी त्याला अमेरिकेला धाडले याचा तो कोणता प्रयोग असणार आहे बघा? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्तृभाव संकर. प्रश्न क्रमांक 18 आहे मी उठेपर्यंत उजाडले. प्रयोग ओळखा. मी उठेपर्यंत उजाडले. प्रयोग ओळखा. तो आहे कर्मभाव संकर. या ठिकाणी कोणता? दोघंही कर्मभाव. उजाडले, धाडले असे जे असतात हे कर्मभाव संकर असतात. तर यामध्ये काय आहे? पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 माझ्याने आता ढोल वाजवते. प्रयोग ओळखा. माझ्याने आता ढोल वाजवते याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तो कोणता आहे? अकर्मक भावे प्रयोग. माझ्याने आता ढोल वाजवते. अकर्मक भावे प्रयोग. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 बघा. तर प्रश्न क्रमांक 20 आहे आपला वासरू नदीच्या पात्रात पडले. प्रयोग ओळखा. वासरू नदीच्या पात्रात पडले याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तो आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता? अकर्मक कर्तरी प्रयोग. त्या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारचे आपण 20 प्रश्न यामध्ये पाहिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहे. तर तुमचा नक्कीच यामध्ये जे प्रयोग आहे यावरील टॉपिक तुमचा कंप्लीट झालेला असेल तर हे 2 ते 4 मार्क्स तुमचे येणाऱ्या परीक्षेमध्ये फिक्स होऊन जातील. अशाच प्रकारचे वेगवेगळे महत्त्वाचे टॉपिक्स घेऊन आपण उर्वरित जे टॉपिक्स आहे आपले कव्हर करणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन तिला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद मित्रांनो.